2011, 12 आणि 13 या महाराष्ट्राचा पहिला टेबल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, आज डिवाइस पे पैलवान विजय चौधरी, डिवाइस पे सुनील साळुंके, पैलवान राहुल आवारे, हे डिवाइस पे कुस्ती आणि पोलीस खातं जवळचं नातं आहे. तगडी कुस्ती चालू आहे. साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. मैदान खचाखच गच्च भरलेलं आहे. ही कुस्तीची किमया आहे आणि सिकंदर शेख लढाई लागलेला आहे. हिंदुस्थान गाजवणारा हा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान सिकंदर शाहू विजय गंगावे स्थानिक वस्ताद विश्वासदादा हरगुले आणि समोरचा प्रिन्स कोल्हे पंजाबचा. पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आणि तज्ञ पंचांची नियुक्ती केलेली आहे. एकेकाचे महान मल्ल आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे दादांची पंच म्हणून नियुक्ती आहे. तुखामणे जातीचे असावे, विड्या गबाळेचे काम नव्हे. साहेबांसाठी टाळ्या करा. वेलकम. आणि उपस्थित झाले साहेबांचा मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय. धमाळ साहेब आखाड्यात आलेले आहेत. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे ते का म्हणवे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा जिकडे, त्याच्या वंशाला जावं लागतं तेव्हा कळत असतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी. बस सर्वांनी पुन्हा एकदा बजरंगबलीचा जय जयकार करूया. हात वर करा. जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात नाही, आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही. बोला बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, नागेश्वर महाराज की, प्रभू सिया रामचंद्र की. बोला बजरंगबली की, भारत माता की. धन्यवाद. आणि धमाळ साहेबांचा मानाचा फेटा बांधून सन्मान झालेला आहे. स्वप्नील लांडगे मानाचा फेटा बांधला जातोय. फेटा कोणाला बांधला जातो, सन्मान कोणाचा केला जातो, मानाचा फेटा बांधला जातो. बाजारात 100 रुपयाला त्याच्या फेटा मिळतो, पण त्या फेट्यामध्ये खऱ्या अर्थानं तो मान आहे, म्हणून मानाचा फेटा बांधला जातो. बरोबर. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. प्रिन्स कोल्हे विरुद्ध सिकंदर शेख अशी कुस्ती चालू आहे. भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता जास्त मिळवलेला पैलवान सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कोल्हे. कालच मुळशी तालुक्यात पौडला सिकंदरची कुस्ती होती. उमेश मथोरा बरोबर मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेलं मैदान. बस. आणि सिकंदर आक्रमक झालेला आहे. काही घडू शकतं. तगडी कुस्ती आहे. जबरदस्त मैदान. दिलाने धाडसाने लढणारा पैलवान. अनेक वेळा सांगितलं तीच बरं छाती असते, पण सुपाई एवढं काळीज असावं लागतं. शबास. कुस्ती आहे कुस्ती. ही कुस्तीची किमया आहे. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेहरा लाखो रुपयाची उदत कुस्तीवरती होते. राजश्री संपल्यानंतर लोकाश्रयातून दानतदार मंडळी समोर आली. केवळ कुस्तीसाठी हा अट्टहास आहे. येणारी तरुण पिढी निरोगी निरेसनी राहावी, सशक्त आणि बलशाली व्हावी. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती राहत असते, ही वस्तुस्थिती आहे. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान चालू आहे. आजच्या मैदानामध्ये नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. चरवली तालुका हवेली जिल्हा पुणे. पुणे विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख.
ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. जे डोक्याने चालतात ते म्हणत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत. या संतांच्या भूमीत मल्लयुद्ध झळकायला लागलेला आहे. वाह, येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे, सबल व्हायला पाहिजे, निरोगी व्हायला पाहिजे, निर्व्यसनी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी अट्टास आहे. बघाय सांगितलं व्हाईट कलरची लोक या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. बरेच मंडळी आजकाल सांगतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पाहिलं तर नुसत्या हात पायाच्या गाड्या. पोराच्या पायात पाय गुंतून पडायला लागलं आणि आई म्हणती पोरग CBSE ला जात. हो, आणि खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान जोडणाऱ्यांची वाव आहे. आणि 1 नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून आमदार महेश दादा लांडगे स्वतः पंच म्हणून थांबलेले आहेत. दादा पावड्याला होते, बरोबर का दादा? पावड्याला तालमीत होते. उत्तमराव पाटील सर त्यांना वस्ताद होते. त्यांच्या काळचे सहकारी अनेक जण भेटतात. अमृता मामा भोसले, बरोबर का? दादांच्या काळातले सगळे पैलवान, त्याचबरोबर मुरलीधरांना मोहर, हे दादांचे सहअध्यायी पैलवान. याच कुस्तीने, याच लाल मातीने आमदार महेश दादा लांडगे यांना दिल दिलं, धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली, जनमानसात फार मोठं स्थान दिलं. आज आमदार आहेत. दादांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा. पण लाल मातीची आणि कुस्तीची कधीही नाळ सोडली नाही. कारण कुस्ती माझी माता, कुस्ती माझा पिता. कुस्तीच ज्यावेळेस मानवाने या पृथ्वीतलावर जन्म घेतला त्यावेळेस मानवाला कुस्तीच करावी लागली. रामायण घ्या, महाभारत घ्या, त्यात कुस्तीचा उल्लेख आहे. कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास. या भारतावरती अनेक आक्रमण आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले किती गेले, पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही. घुटना ठेवण्याचा प्रयत्न करतोय पैलवान सिकंदर शेख. चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी आहे सिकंदर, आणि समोरचा प्रिन्स कोहली त्याच तोला मोलाचा. आणि खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला. अगदी 500 रुपये, 1000 रुपये पासून 5 लाख रुपये इनामापर्यंतच्या कुस्त्या बघायच्या त्या चरवलीला. आज नंबर 1 ची सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली चालू असलेली कुस्ती पैलवान आमदार महेश दादा किसन लांडगे युवा मंच यांच्या वतीने सुनील बाबुराव तापके, समाधान भोसले, गणेश तापके आणि सोमनाथ सेठ घारे यांच्या वतीने पुरस्कृत केलेले देणगीदारांसाठी टाळ्या करा की जरा. खरोखर प्रेक्षकांचा अभिनंदन आहे. देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ. गावचा आखाडा आहे पण खरोखर फार मोठी शिस्त आहे. मी पण नाही, एक वाक्यता आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे. पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात नावाजलेला हा शंभू महाराज आखाडा आणि वाघेश्वर सोकाम सेवा व समस्त ग्रामस्थ चरोले यांच्या वतीने वाघेश्वर महाराज चषक आणि मानाची चांदीची गदा. बलवंताचा हत्यार गदा. गदा कोण हसेल करणार, गदा कोणाच्या खांद्यावर जाणार हे ठरणार आहे. सोयी पडली तर आवाज येईल एवढी शांतता. दुसरा कुठला कार्यक्रम असता तर कमीत कमी 5-25 सिक्युरिटी लागली असती. कोई राम बोलो, कोई रहीम बोलो, विविधतेने एकता, त्याचं नाव कुस्ती. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. आपल्या मांडीला मांडी लावून बसलेला कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, कधी पाहिलं जात नाही. सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. एक किस्सा सांगतो. दादांना माहित आहे सुहास शेठ शहा जातीने मारवाडी. पिढीच्यात कोण पैलवान नव्हतं. कोणी आंघोळी पुरता सुद्धा लंगोटा लावला नव्हता. पण पैलवान नावात ताकद काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हे जाणलं. आणि पैलवान असलम काजीला 2 कोटीची तालीम बांधून दिली आणि 2 एकर जागा दिली. जिथं 10 लाख रुपये गुंठ्याचा दर आहे तिथं 2 एकर जागा दिली. आज 100 ते 150 मुलं सराव करतायत. असलम काजी हा जातीने मुसलमानाचा पोरगा. सुहास शेठ शाह मारवाडी आणि तालमीला नाव दिलं शिवराय व्यायामशाळा. म्हणून
सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. टाळ्या करा हो. आणि सिकंदर शेख पैलवान आक्रमण झालेला आहे. कोळी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा. ओ वाची गाय ओ. आता शिवरायांचं नाव पुकारलं कारण ज्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती ज्या तालमीला नाव दिलं जातं. परंतु आत्ताची जी कुस्ती आहे ज्या छत्रपतीने महाराष्ट्र अबाधित राखला त्या महाराष्ट्र आणि पंजाबची ही कुस्ती चालू आहे. आता अस्मितेचा प्रश्न आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही. आमदार साहेब दादांना सांगतो कुस्ती निकाली होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार नाही फिटलं जाणार. पंजाब आणि महाराष्ट्राची दोन्ही वाघांची लढत आहे. बरोबर. पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे. आज आठवण आणि सचिन भाऊ 6/3/1965 ची रोस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा आणि महाबली सत्वा दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी कुस्ती झाली होती. सॉरी 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी आणि 6/3/1965 ला मल्ल सम्राट विष्णुपंत सावंत आणि हिंद केसरी मारुती भाऊ माने मरावे परी कीर्तिरूपी होरावे. आज हे पैलवान आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातून. त्यांची नावं अजरामर आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते आणि ती कीर्तिमानी मागं राहत असते. येताना कोणीच काय आणलं नाही आणि जाताना कोणीच काय घेऊन जाणार नाही. पण जे जीवनात कीर्तिमानी केलेली असते ती कीर्तिमानी मागं राहत असते. लाल मातीच्या माध्यमातून कितीतरी पैलवानाची नावं मोठी झाली. हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, रोस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा फार मोठे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले. महाराष्ट्राच्या कुस्तीची जमात आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची धमाल संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली या पैलवानाने. आणि मोळी बनण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे. हा बाहेरनं लय जर पाण्याचा मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे त्याला. खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला. ग्रामस्थांना विनंती आहे जरा प्रेक्षकांसाठी टाळ्या करा. ग्रामस्थ प्रेक्षकांसाठी टाळ्या करा. गतिमान युगात कोण कोणासाठी थांबत नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग आहे. 6 तास होऊन गेले 7 तास पूर्ण होत येत आहे आणि पुन्हा मोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे सिकंदरचा. पण तो समोरचा जाणतोय प्रिन्स कोल्हे आणि मोळी. ओ वाहिगुरु 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 चुकू चुकू जाओ मेरी जान ये तो भारत की शान और मान. गेली 7 तास जेवढं आमचं पब्लिक एवढं आनंदाने थांबतं आणि आम्हाला ऐका चरवली ग्रामस्थ तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. 1000 रुपये तिकीट लावून सुद्धा अशा कुस्त्या बघायला मिळाल्या नसत्या. वस्तुस्थिती आहे फुकटचा पैसा जाणार नाही. काटा कुस्त्या आणि रुपयाने रुपयाचं मोलच होणार. सर तुमच्यासारखे निवेदक लाभले परंतु या पब्लिकने गेले 7 तासात एक पाण्याच्या घोटाची सुद्धा अपेक्षा केली नाही की कारण चरवलीचा आखाडा हा कशा पद्धतीने आहे ते महाराष्ट्राला कळण्यासाठी त्यांनी ते केले. कुस्ती छूटेगी नहीं पहलवानजी. कुस्ती आर्या पार होना चाहिए. कुश्ती छूटेगी नहीं. ध्यान दीजिए पहलवान जी, आप बहुत दूर से आ रहे हैं, 2000 किलोमीटर से इधर आ रहे हैं. आइए, कुश्ती नहीं छूटेगी. ये कुश्ती फाइनल मैदान होता है, ये जंग निकाली होती है. अगर ये कुश्ती अगर फाइनल होना है तुम कुछ भी कारण दिखाएंगे तो आमदार साहब भी तुम्हारे जैसे मल्ल थे और ये चरौली के पूरे प्रेक्षक एक ना एक दिन तालीम में गए हुए. कोहली का जो पार्टनर रहेगा वो 1 मिनट के लिए एक सुनो, ख्याल रखो उसे कोई तकलीफ हुआ नहीं है. आप चिंता मत करो. अगर उसी को कुछ भी हो गया तो हम लोग जिम्मेदार हैं, उसका हॉस्पिटल का भी प्रबंध कर देंगे मगर कुश्ती छोड़ी नहीं जाएगी. निर्णय
आणि खऱ्या अर्थानं आमदार महेश दादा लांडगे पंच म्हणून आहेत, पण या गावासाठी घाटासाठी आणि ह्या आखाड्याच्या उभारणीसाठी आणि याच्या पुनर्विकासासाठी आमदार महेश दादा लांडगे यांनी 13 कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिला आहे. आमदार साहेबांसाठी जोरदार टाळ्या पाहिजेत गावकऱ्यांकडून. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती, खेळावरती, संस्कृतीवरती प्रेम करणारे आमदार. दोन्ही पैलवान हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. हार आणि जीत याची पर्वा न करणारे दोन्ही पैलवान. जरा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही पैलवानांसाठी. आणि प्लीज चलो मैदान में आओ. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख. एक किस्सा सांगतो. केसरी हा शब्द कसा घेतला, कशासाठी घेतला, कोणी सांगेल का? बरीच जाणकार मंडळी बसलेली आहे तिथं. केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सिंह, आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो, पर्यायानं प्राण्यांचा राजा असतो. कुस्ती मधला राजा कोण? महाराष्ट्रातील कुस्तीचा राजा कोण? तो महाराष्ट्र केसरी. हे मामासाहेब मोहळांची संकल्पना आहे. मगाशी 1953चा उल्लेख केला सरांनी. त्याच्या अगोदर दादा 1948 साली नामदेवराव सदाशिवराव मोहोळकर मामासाहेब मोहळांनी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली. आणि पडेल पैलवानाला जोड द्यायचा एक आगोरी प्रथा पुणे जिल्ह्यामध्ये चालू होती. चंदुबाई आणि शिवराम गटामध्ये ती बंद करणारा हा पुणे जिल्हा लक्षात ठेवा. आणि तेच मामासाहेब मोहळांचा वसा आणि वारसा जपणार हे चरोली गाव आहे. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. हे पहा, सर्वश्रेष्ठ दान अन्नदान. इथून तालमीतून घरी मैदानातून तालमीत जाऊन स्वतः हाताने स्वयंपाक करावा लागतो पैलवानला. म्हणून लहान पैलवानांची इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून तो सर्वश्रेष्ठ दान अन्नदान. खरोखर पैलवानांसाठी किती करावं, काय काय द्यावं हे सरोलीकरांकडून शिकून घ्यावं. आणि बराचसाच कुस्तीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे. माझे सहकारी हंगेश्वर दायगोडे सर यांनी केसरी हा शब्द कुस्तीत कसा घेतला हे सांगितलं. आणि कुस्ती निकालीच होणार आणि निकालीच करावी लागणार. कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या हजारो माय माऊल्या आमच्या कुस्त्या पाहताय. आणि सिकंदर पुन्हा आक्रमक झालेला आहे. मोळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे, पण सगळे हल्ले धुडकावतोय तो प्रिन्स कोहली आणि मोळी.